नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर संपूर्ण ऐकावं लागेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 दिवसापासून मोठी खळबळ उडाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या मशाल या चिन्हावर निवडून आलेल्या 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत या 6 खासदारांचा गट शिंदे सेनेत विलीन होणार असल्याच्या बातम्यांनी सर्वच पक्षाच्या विचारधारेच्या लोकांच्या डोक्यात विचारांचा लोचा करून ठेवलाय. उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या शिवसेना पक्षाच्या संसदीय बैठकीला त्यांच्या पक्षाचे 6 खासदार गैरहजर राहिल्याची चर्चा मग सर्वच माध्यमांवर आज आली. एका पक्षाची उमेदवारी घ्यायची, त्यांच्या लोकप्रियतेवर, त्यांच्या जीवावर निवडून यायचे आणि एखाद्याने थोडी भीती, थोडी सुकडी दाखवली तर सर्व निष्ठा पायदळी तोडवत तुम्ही वेगळा निर्णय घेणार आणि कारणे काहीतरी थातून मात्र विकलांग कारणे सांगणार. अरे, तुम्हाला मतदान करताना मतदारांनी एका पक्षाची विचारधारा स्वीकारताना इतरांना नाकारले आहे आणि मतदारांनी ज्यांना नाकारले आहे तुम्ही त्यांच्याच वचनेला जाणार. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा अंत पाहत आहात का? मित्रांनो, आजचा प्रश्न फक्त ठाकरे, एकनाथ शिंदे किंवा 6 खासदारांचा नाही. आजचा प्रश्न आहे भारतातील लोकशाहीचा, जनतेच्या मतांचा आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या राजकीय आणि मतदारांप्रती असलेल्या निष्ठेचा. गेल्या 6 दिवसापासून या फुटीर खासदारांबद्दल एक चर्चा सर्व माध्यमांवर सुरू आहे. ऑपरेशन टायगर. या ऑपरेशन टायगर उघडकीस कसं आलं तर याचे कारण सांगितले जातात की शरद पवारांच्या चाणक्य नीतीमुळे हे जे बंड आहे, ऑपरेशन टायगर जे आहे ते उघडकीस आलं. पण मग ते शमलं आहे का? अजून तरी मुळीच नाही. 2022 मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय बंडापैकी एक बंड घडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठ्या राजकीय बंडापैकी एक घडलेलं बंड. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तब्बल 40 आमदार वेगळे केले आणि त्यानंतर सरकार बदलले. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला देऊन टाकलं. उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष नाव आणि मशाल चिन्ह घेऊन नव्याने राजकीय लढाई सुरू करावी लागली. आता जर लोकसभेतील काही खासदारही त्यांच्यापासून दूर जात असतील तर तो केवळ संघटनात्मक प्रश्न नाही, तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोरील नवे आव्हान आहे. आता महत्वाचा प्रश्न आहे, या खासदारांनी पक्ष बदलले तर काय होईल? भारतीय संविधानातील 10वी अनुसूची म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ हा लॉ लागू होऊ शकतो. या कायद्यानुसार एखाद्या खासदाराने स्वेच्छेने पक्ष सोडला किंवा पक्षाच्या आदेशाच्या विरोधात मतदान केले तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. मात्र महाराष्ट्रातील शिवसेना प्रकरण सामान्य नाही, कारण येथे आधीच पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचे यावर न्यायालयीन निर्णय प्रलंबित आहे. मग कोण आणि कसा निर्णय घेणार? ते खासदार अपात्र होतील की त्यांची खासदारकी रद्द होईल की ते नवीन शिंदे गटात सामील होतील? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. यामुळे प्रत्येक खासदाराची संसदीय नोंद, त्यांची अधिकृत भूमिका आणि लोकसभा अध्यक्षांकडे दिलेली महत्वाची माहिती महत्वाची ठरणार आहे. मित्रांनो, हा प्रकार नवीन आहे का? बिलकुल नाही. गेल्या काही वर्षात देशात अनेक राज्यांमध्ये स्वतंत्राचे असे नाट्य घडले आहे. कर्नाटक 2019, तेव्हा काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांचे सरकार होते. काही आमदारांनी राजीनामे दिले, सरकार कोसळले आणि नंतर भाजपाची सत्ता आली. मध्य प्रदेश 2020, ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले, त्यांच्यासोबत 20 पेक्षा अधिक आमदार गेले. कमलनाथ सरकार कोसळले आणि पुन्हा भाजप सत्तेत आली. गोवा 2019, या 2019 मध्ये काँग्रेसचे 15 पैकी 10 आमदार थेट भाजपमध्ये गेले. काँग्रेस जवळपास संपुष्टात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अरुणाचल प्रदेश,
तिथेही मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले, सरकारही बदलले आणि सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली. आणि नंतर पुन्हा तुमचा आणि माझा महाराष्ट्र. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप युती तुटली, नंतर महाविकास आघाडी सत्तेत आली आणि 2022 मध्येच शिंदे बंडानंतर पुन्हा सत्ता बदलली. आणि आता गेल्या 4-5 दिवसापासून 6 खासदार फुटल्याच्या वार्ता आल्या. त्यात 3 संजय आहेत: संजय जाधव, संजय देशमुख, संजय पाटील, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे आणि ओमराजे निंबाळकर. आता खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांवर जाहीर केलं की आम्ही ऑपरेशन तुडवा राबवणार आहोत. हे संविधानाला धरून आहे का, हा प्रश्न तुम्हाला आहे. आता संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवा हे राबवणार असल्याचं जाहीर केलं असलं, त्यामुळे या खासदारांना आता सरकारने संरक्षण दिलं आहे, म्हणजेच भीती आहे. आणि भीती केव्हा वाटते, आपण एखादी चूक केल्यानंतरच. म्हणूनच आपल्यात एक म्हण तयार झाली, कर नाही त्याला डर कशाला. पण हे 6 खासदारांना सरकारला संरक्षण द्यावे लागले, याचा अर्थ कुठेतरी माशी शिंकते. मित्रांनो, हे सर्व घटनाक्रम पाहिले की विरोधक एक प्रश्न विचारतात, प्रत्येक वेळी सत्ता बदलण्याचा फायदा भाजपलाच का होतो. हा प्रश्न विरोधक उपस्थित करतात आणि त्याचे उत्तर सत्ताधारी वेगवेगळ्या पद्धतीने देतात. आता विरोधकांचे गंभीर आरोप पहा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, आम आदमी पक्ष आणि इतर अनेक विरोधी पक्ष सातत्याने आरोप करत आले आहेत की केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय दबावासाठी केला जात आहे. त्यांच्या मते जे नेते विरोधात असतात त्यांच्यावर ईडी, सीबीआय किंवा आयकर विभागाच्या कारवाया सुरू होतात. मात्र तेच नेते सत्ताधारी आघाडीत गेल्यानंतर कारवाया कमी झालेल्या दिसतात. हा आरोप वारंवार केला जातोय. पण सत्ताधाऱ्यांचं म्हणणं याच्या उलट आहे. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय आहे की भाजप हे सर्व आरोप फेटाळते आणि भाजपचे म्हणणे असे आहे, जर कोणी भ्रष्टाचार केला तर चौकशी होणारच. हे तर योग्यच आहे. कायदा आपले काम करतो. राजकीय पक्ष बदलल्यामुळे कोणालाही क्लीन चिट मिळत नाही आणि तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत, असं सत्ताधारी भाजपचं म्हणणं आहे. आता एक अस्वस्थ करणारा प्रश्न आहे, देशातील मोठा मीडिया सत्तेला कठोर प्रश्न विचारतो का, की केवळ फक्त विरोधकांनाच प्रश्न विचारले जातात. हा आरोप अनेक पत्रकार, संपादक आणि माध्यम विश्लेषक सातत्याने आणि संतापाने करत आले आहेत. या पत्रकारांचं म्हणणं असं आहे, काही पत्रकारांचं म्हणणं असं आहे की मोठ्या मीडिया संस्थांवर आर्थिक आणि राजकीय दबाव वाढत चालला आहे आणि दुसरीकडे अनेक वृत्तसंस्था हा आरोप नाकारतात सुद्धा. ते सांगतात की आम्ही वस्तुनिष्ठ पत्रकारिता करतो. मग सत्य काय हे तुम्हाला सर्व माहिती आहे. तुम्हाला सर्व सांगण्याची गरज नाही. आपण सर्व हुशार आहात हे तुम्हाला सर्व माहिती आहे, कारण ये तो पब्लिक है, ये सब कुछ जानती है, ये तो पब्लिक है. मित्रांनो, न्याय व्यवस्था हा लोकशाहीचा शेवटचा आधारस्तंभ मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षात न्याय व्यवस्थेच्या स्वायत्ततेबाबत सार्वजनिक चर्चाही वाढल्या आहेत. पूर्वी न्यायालयाबाबत लोक खूप आदबीने बोलायची. न्यायालयाचं नाव खूप म्हणजे आदराने घेतलं जायचं. परंतु आता न्यायालयावरही टीका व्हायला लागल्या आहेत आणि काही निवृत्त न्यायमूर्तींनी आताच्या न्यायव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था पूर्णपणे सरकारच्या प्रभावाखाली आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे, हे तथ्यात्मकदृष्ट्या योग्य ठरत नाही. आवाज जनतेचाही याची पुष्टी करत नाही. पण स्वायत्त संस्थांबद्दल प्रश्न विचारण्याचा लोकशाहीतील नागरिकांचा अधिकार कायम आहे. मित्रांनो, देशात हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का, हा प्रश्न आज देशभरात विचारला जात आहे. पण या प्रश्नाचे उत्तर भावना नव्हे तर तथ्यांवर द्यावे लागेल. विरोधक म्हणतात ईडीच्या कारवाया, सीबीआयच्या चौकशा, विरोधी पक्षातील फोडाफोड, माध्यमांवर दबाव हे सर्व लोकशाहीसाठी धोकादायक संकेत आहेत. तर भाजप समर्थक म्हणतात
देशात नियमित निवडणुका होतात, सरकारे बदलतात, सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे, माध्यमे सरकारवर टीका करतात, म्हणून भारताला हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. मित्रांनो, यातील अंतिम सत्य जनतेनेच ठरवायचं आहे. या दोन्ही भागाची पुष्टी आवाज जनतेचा हा आमचा चॅनल करत नाही. आता प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांचा. जर हे 6 खासदार सर्व निष्ठा, नियम, कारवाया, मतदारांच्या भावना यांना टोकरून प्रत्यक्षात शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आणखी एक मोठा राजकीय धक्का समजला जाईल. हा खूप मोठा धक्का असेल. 9 पैकी 6 खासदार सोडून जाणं त्या पक्षाला खूप मोठा धक्का आहे. मात्र इतिहास सांगतो, अनेक नेत्यांनी शून्यातून पक्ष उभे केले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी हे एकदा केलं आहे. आणि आताही उद्धव ठाकरे यांची खरी परीक्षा सुरू होत आहे. आणि शिंदे गटासाठी ही अंतिम लढाई नाही, कारण न्यायालयाचा निर्णय, निवडणूक आयोगाचा निर्णय किंवा राजकीय गणित यापेक्षा मोठा निर्णय असतो जनतेचा. मतदाराला वाटले तर तो पुन्हा सत्ता देतो, मतदाराला वाटले तर तो सत्ता काढूनही घेतो. आणि मित्रांनो, आज प्रश्न 6 खासदारांचा नाही, आज प्रश्न ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचाही नाही. आज प्रश्न आहे जनतेच्या मतांचा. निवडणूक जिंकून आलेले लोकप्रतिनिधी पक्ष बदलत राहणार असतील तर मतदाराच्या मताची किंमत काय उरते? लोकशाही म्हणजे केवळ सत्ता मिळवण्याचा खेळ आहे का की जनतेने दिलेल्या विश्वासाचा सन्मान करण्याची व्यवस्था? हा प्रश्न प्रत्येकाला लागू होतो. मग भाजपलाही, काँग्रेसलाही, दोन्ही शिवसेनेला, दोन्ही राष्ट्रवादीला आणि देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला. तुम्हाला काय वाटते? नियम, कायदा काहीही असो, एका पक्षाकडून निवडून येऊन दुसऱ्या पक्षात उडी मारणे योग्य आहे का? या 6 खासदारांच्या मतदारसंघातील मतदारांच्या भावना काय असतील? यांना निवडून देणाऱ्या मतदारांची आता पुढील भूमिका त्यांनी काय घ्यावी? न्यायालयाने यांची खासदारकी रद्द करावी की यांच्यावर काही वर्षासाठी निवडणूक बंदीच लावावी? पुढील निवडणुकात यांना किंवा यांच्या वारसदारांना पुन्हा निवडून द्यावे की याची निर्वचना करून यांना पराभूत करावे? तुम्हाला काय वाटते? खाली कमेंट करून नक्की सांगा. आजच्या भागात इतकेच. मी सुनील गायकवाड. आपण पाहत होतात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.